तर एक तर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा महायुतीसोबत आहे, देश पातळीवर NDA सोबत आहे. माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेनं पुढं भरधावपणे चाललेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी एकनिष्ठ राहू या देशाचं संविधान मजबूत करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदींचा आहे. नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांची अनेक स्मारकाची कामं अपूर्ण केलेली आहेत आणि देशाच्या खालच्या घटकाला, खालच्या माणसाला न्याय, आर्थिक न्याय दिला पाहिजे, सामाजिक न्याय दिला पाहिजे, ही भूमिका त्यांची आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्ष देशामध्ये NDA सोबत आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीसोबत आहे. आज माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी कोल्हापूरसारख्या नगरीमध्ये येत आहे. शाहू नगरी ही अत्यंत परिवर्तनवादी नगरी आहे आणि या शाहू नगरीमध्ये, कोल्हापूर नगरीमध्ये प्रधानमंत्री आज येत आहेत. ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे आणि ही सभा प्रचंड मोठी होणार आहे. त्याच्यामध्ये दलित समाजाचा, रिपब्लिकन पक्षाचाही मोठा सहभाग आहे आणि त्यामुळं आज या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आलेले आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी मी चाललेलो आहे आणि नंतर मी त्या सभेमध्ये जाणार आहे. त्यामुळं एकतर काँग्रेस पक्ष जो आहे, आपल्याला माहीत आहे की श्याम पित्रोदा नावाचे अमेरिकेमधले त्यांचे इंटरनॅशनल काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहे आणि त्यांनी अलीकडेच अशा पद्धतीने स्टेटमेंट केलेलं आहे की मृत्यूनंतर जो वारसा हक्क जो आहे किंवा वारसाचा जो पैसा आहे तो पैसा 55% सरकारच्या खजिन्यामध्ये दिला पाहिजे. मोठ्या काबाड कष्टाने लोक जे असतात, मध्यमवर्गीय असतात, सर्वसामान्य लोक असतात, त्यांची सगळी जी संपत्ती आहे ती संपत्ती 55% म्हणजे सरकारला द्या, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. त्याला राहुल गांधींचा पाठिंबा आहे. त्याचबरोबर फर्नांडिस नावाचे एक गोव्याचे त्यांचे आमदार आहेत आणि त्यांनीसुद्धा अशी भूमिका मांडलेली आहे की गोव्यामध्ये नागरिकत्व जे आहे ते डबल नागरिकत्व असलं पाहिजे आणि आम्हाला या देशाचं संविधान मान्य नाही, अशा पद्धतीची बकवासगिरी त्यांनी केलेली आहे. त्यामुळं मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर कारवाई करणं अत्यंत आवश्यक आहे आणि काँग्रेस पक्षाची नीती जी आहे ही नीती लुटण्याची नीती आहे. त्यामुळे लुटारुणा या निवडणुकीमध्ये प्रचंड मतांनी पराभूत करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी माझा रिपब्लिकन पक्ष ताकदीनं नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभा आहे. साहेब, निष्ठा पक्षाशी मात्र मतदान जे आहे ते दुसऱ्याच पक्षाला करण्याची वेळ अनेक नेत्यांवरती आली, ज्यामध्ये अनेक महत्त्वाचे नेत्यांची नाव आहे. निष्ठा एका पक्षाची आहे, मात्र मतदान जे आहे ते दुसऱ्या पक्षाला करायची वेळ जी आहे ती अनेक नेत्यांवरती आली, त्यामध्ये नाव अनेक. मला वाटतं असं काय कुठं काय थोडी त्यांना नाराजी असू शकेल. जी त्या नाराजी निवडणुकीमध्ये अनेक लोक उत्सुक असतात. एकाला तिकीट दिलं की बाकीचे लोक त्याचा विरोधी करत असतात, नंतर त्यांचा विरोध मावळतो आणि आता अनेक मी पाहिलेलं आहे की मुंबईमध्ये सुद्धा अनेक उमेदवार बदललेले आहेत आणि त्या ठिकाणी सगळे लोक कामाला लागलेले आहेत. त्यामुळे काय त्या नाराजी असेल, त्या नाराजांना माझं नम्र निवेदन आहे की नरेंद्र मोदींकडे आपण पाहायचं आहे, देशाच्या विकासाकडे आपण पाहायचं आहे. या छोट्या मोठ्या गोष्टी बाजूला ठेवून त्यांनी जो मुख्य उमेदवार आहे, जो आपल्या अधिकृत महायुतीचा उमेदवार आहे, त्याच्या पाठीशी त्यांनी उभं राहणं अत्यंत आवश्यक आहे. कोल्हापूरच्या शाहूंच्या गादीची धास्ती घेऊन मोदींची इथं सभा आयोजित केलेली आहे, अशा पद्धतीची सध्या चर्चा आहे. काय शाहूंची जी गादी आहे त्याची धास्ती मोदींनी घेतलेली आहे, म्हणून ही सभा इथं आयोजित केली. मला वाटतं की शाहू महाराजांच्या गादीची धास्ती घेण्याची आवश्यकता नाही आहे. शाहू महाराजांच्या गादीचा आम्हाला अभिमान आहे. ज्या शाहू महाराजांनी जे आरक्षण आहे ते आरक्षण सगळ्या समाजाला देण्याचा निर्णय त्या काळामध्ये घेतलेला होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजेश्री शाहू महाराजांचे संबंध अत्यंत जवळचे होते. राजेश्री शाहू महाराजांनी बाबासाहेबांना स्कॉलरशिप दिलेली होती आणि त्यामुळं मला असं वाटतं की त्या गादीला घाबरून या ठिकाणी मोदी येत आहेत अजिबात नाही आहे. मग मोदींना सभा घेण्याचा अधिकार आहे. या ठिकाणी शिवसेनेचे 2 आमदार, 2 आमचे उमेदवार या ठिकाणी आहेत आणि त्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी मोदी अनेक जिल्ह्यामध्ये फिरत आहे, देशामध्ये फिरत आहे. त्यामुळं शाहूंच्या गादीला घाबरून ते इथं आलेले आहेत, या आरोपामध्ये बिलकुल तथ्य नाही. चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.